आज आपण झटपट असं टोमॅटोचं थालीपीठ बनवूया। त्यासाठी बघा 3 मी असे शिजवून घेतलेले 15 मिनिटं काय केलेलं आहे, पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी शिजवून घेतलेले आहेत। तर आपण काय करूया, याचं साल काढून घेऊया। आता ह्यातलं काय करायचं, बी काढून घ्यायचं आपल्याला, थोडं थोडं जेवढं निघेल तेवढं नाही का, अशा पद्धतीमध्ये बी काढून घेऊया आपण। आणि हे काय करूयात आपण असं चॉपरमध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं असं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, 7 पाकळ्या लसणाच्या, त्यात टाकायचे बघा आपल्याला अर्धा कांदा। आता काय करणार आहे, चॉपरला हे एकदम बारीक करून घेणार आहे, पेस्ट अशी केलेली नाही बघा, असं दरदर करून घेतलेलं आहे। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया सगळं। त्याच्यामध्ये टाकायचे छोटा 1 चमचा सफेद तीळ, छोटा 1 चमचा धने जिरे पावडर, थोडासा ओवा घेतलेला आहे बघा। त्यात टाकायचे 7 ते 8 कढीपत्ता, थोडीशी टाकायची हळद, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ, त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर। आता ह्यात काय करायचं, आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ मावल तेवढंच टाकायचं। आता हे मी पहिलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाहीये। झाकून ठेवलं होतं बघा। आपण आता बनवायला घेऊया। एवढ्या आकाराचा बघा मी गोळा घेतलेला आहे आणि काय करायचं, असं हाताने थापून घ्यायचं। आता आपण ह्याला भाजून घेऊया। तवा बघा गरम करत ठेवला होता, चांगला कडक गरम झालेला आहे। असं टाकून घ्यायचं, पलटी करून घेऊया आपण, तेल लावून घ्यायचं। खालची साईड आपण भाजली का बघूया, बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे।